UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींचा मर्डर। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मोठा दावा। वाल्मिक कराडला अटक करून मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये आज मूकमोर्चा। सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार। मूकमोर्चा एसपी कार्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। बीडमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय बंद। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट। तर मस्साजोग गावही आज बंद। बीडमधली जनता न्यायासाठी रस्त्यावर उतरते। सरकार आरोपींना वाचवत असल्याची लोकांमध्ये भावना। राऊतांची प्रतिक्रिया। फरार वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून 40 मिनिटं चौकशी। वाल्मिकच्या 2 अंगरक्षकांसह दादा गटाच्या जिल्हाध्यक्षाकडेही पोलिसांकडून विचारपूस। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी सुरेश धस यांना सुपारी। मिटकरींचा गंभीर आरोप। तर मिटकरी, तू या रगेलच्या नादी लागू नको, अन्यथा अवघड होईल। सुरेश धस यांचा इशारा। तपासात अडचणी येतील अशी वक्तव्य करू नयेत। मनात शंका असल्यास आमच्याकडे मांडाव्यात। मंत्री बावनकुळेंच्या सूचना। सुरेश धस यांच्याशी चर्चा करणार। प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्याविरोधात तक्रार करणार। सूत्रांची माहिती, परळीत धनंजय मुंडेंकडून इव्हेंट मॅनेजमेंट होत असल्याचं धस यांचं वक्तव्य। प्राजक्ता माळीच्याही नावाचा उल्लेख। आज पत्रकार परिषद घेणार। सीएमनी सांगितलंय आरोपींना सोडणार नाही, त्यावर विश्वास नाही का? रुपाली ठोंबरेंचा सुरेश धस यांना सवाल। जाणीवपूर्वक अभिनेत्रींचा अपमान करत असल्याचा आरोप। पुण्यातील राजगुरुनगरमध्ये आज बंदची हाक। 2 चिमुकलींवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप। सामाजिक संस्था आणि व्यापारी वर्गाकडून बंदचं आवाहन। रत्नागिरीतील राजापूरमध्ये 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। 21 वर्षीय तरुणाला अटक। आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती, शहा नड्डांच्या उपस्थितीत चव्हाणांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार। थोड्याच वेळात पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईतील नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत बैठक। बदलापुरात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाला बेड्या। मैत्रिणीने बियर पाजून रिक्षाचालक मित्राने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार। कृत्यात साथ देणाऱ्या मैत्रिणीलाही अटक। मुंबईच्या साकीनागा परिसरात 2 गोदामांना भीषण आग। अग्निशमन दलाच्या 13 गाड्या आणि 12 टँकर घटनास्थळी दाखल। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। राज्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी। कल्याण, डोंबिवली, शहापूरमध्ये अवकाळी पाऊस। तर विदर्भ आणि मराठवाड्याला आज येलो अलर्ट। कांगारूंच्या वेगवान गोलंदाजीसमोर वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डीची झुंज। 8व्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी। पहिल्या डावात भारत अद्याप 175 धावांनी पिछाडीवर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।